नाही नाही, माझ्या तब्येतीला काही झालेलं नाही. माझी तब्येत एकदम उत्तम आहे आणि मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो आहे. त्यामुळं त्याच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या तर त्या बातम्या 100% चुकीच्या आहेत आणि पक्षातले नेते जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे. आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जलसंपदा मंत्रिपदाचं एक मागणी होती, तर त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न आहेत? नाही नाही, ते असे प्रयत्न कोणी करत नाही आणि तसा प्रघात पण नाही आहे. हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. आज परभणीमध्ये एक दंगल उसळली आहे. संविधानाच्या संदर्भातले हे पडसाद आहेत. तुम्हाला त्याविषयी काही माहिती आहे का? त्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने संयम बाळगला पाहिजे? नाही, मी काही बातमी पाहिली नाही, परंतु संविधान हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची बाब आहे की ज्याचा आदर सर्व देशामध्ये आणि जगामध्ये केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान अशा प्रकारे कोणीतरी राजकारणासाठी काहीतरी करणं बरोबर नाही. म्हणून सगळ्यांनी संयमाने वागलं पाहिजे आणि अशा प्रकारची कृती करता कामा नये. या कृतीचा मी निषेध करतो. सर, खोत आणि पडळकरांनी काल पवारसाहेबांनी खूप एकेरी टीका केली. तुम्ही कसं पाहता एक ज्येष्ठ नेत्यावर कसं योग्य आहे? खरं तर राजकारणामध्ये एक सुसंस्कृतपणा आणि शुचिता असावी लागते आणि पवारसाहेब एक देशातले मोठे नेते आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणं हे योग्य नाही. त्यांनी यापुढील काळामध्ये सामंजस्यानं समजून घेऊन बोललं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.